अशी नाव चल आपण फोटो काय सकाळ सकाळी. हॅलो नमस्कार, मी रश्मी हाऊस क्वीन मध्ये स्वागत करते. हे दोन प्लांट मागवले, पीस लिली प्लांट आहे आणि जेड प्लांट आहे. ही इन्स्टामार्टवरूनच मागवलेलं. त्यांनी पॅकिंग कसं करून दिली तुम्हाला आहे व्यवस्थित खरं. आणि आज आहे धुलीवंदन, तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमचा आरव रात्रभर झोपलेला नाही. सकाळी 5:30-6 वाजता मम्मी उठ, त्याला असं ओरडले ना तेव्हापासूनच सुरू आहे. उठल्यापासून ते तेल लावून घेतलंय अंगाला, पाण्याची सगळी तयारी केलाय. कठीण बलून अजून भरायचे. आणि आम्ही आज वीर सावरकर मूवी बघायला जायचा प्लॅन केलाय. आता दिवसभर तरी काय नाही वेळ मिळत, पण संध्याकाळी 4चा शो आहे का 5चा? 4:30 तर मग सगळेच जाणार. बघूया मूवी कसा आहे. कारण कधी कधी काय होतं, आपण ऐकिवात गोष्टींवरती विश्वास ठेवतो आणि आपले जे काही फ्रीडम फायटर आहेत तर त्यांच्याविषयी पूर्णतः माहिती आपल्याला माहीत नसते. आपण पुस्तकातून वाचतो, पण असे काही मूवी येतात जे काही गोष्टी मांडतात तर बघितलं पाहिजे. मग जाणार आहोत बघायला. आता चहा वगैरे घेतो. 8:30 वाजले. आधी झाडांचं बघते काय ते, चहा वगैरे घेऊन करूयात कामात. आरोच्या पिचकारी आहे का काय? तुम्ही काय करताय? मी कामगार आहे तुम्ही लेकाचा. तिथं आरोची सकाळी सुरू झाली. 1 तासभर खेळ. तिकडे अरे भिजले मी पण. कलरच आला सगळ्या ड्रेसवरती. आरो पळायचं नाही. धावलं की पाय घसरतात. अजिबात पळायचं नाही सांगते. अरे ते भरायला तर पाणी नको काय? तू पाणी उचपा लागला नाही सगळं. हे पकड तुम्ही पकडा, मी टंबरेल पकड की. अरे 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 आत घालशील. टंबरेल पकड. हिची पिचकारी लई वाईट आहे. थांब रे थांब. ठीक आहे. अरे ते फुगे फुटत नाहीत. अरे वाहत नाही घरात नाही. अरे तोंड दू ना. हा तर वेगळाच झालाय प्रकार याचा. काय परमनंट कलर काय कसला कलर लावले नाही काय कसं तेल लावून नंतर चोळायला पाहिजे अगोदर. हे बघा सेना बघा, वायुसेना चाललंय की. आणि फक्त धावायचं नाही. अरे पळायचं नाही अजिबात. काय झालं तरी पळायचं नाही, हळूहळू चालायचं. अरे कसं काय कसं अरे घरात मारू नकोस. नाही बोलवत आहेत कलर लावण्यासाठी. 2 बोट लावतो म्हणतात. मला माहित नाही आता काय करणार. आमचा फोटो काढा. अशी नाव चल आपण फोटो काढूया.
ऐका वाजवा लागल्यात नाश्ता ते बघा जरा जरा आपण करणार मिल्कशेक. तोही किटकॅटचा. तर किटकॅटचं एक एवढं मोठं आपण घेतलंय आणि अमूल क्रीम आहे. ब्लर दिसते कसं काय नाही बरोबर आहे राहू तसंच दिसू दे. तू ते ह्याच्यावर खाली पडणार तुला लागणार बघ. इकडे घेत आपण मशीन हे काढूया शेकरचे. आणि आपला मिक्सर टुकु 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 थोडस मिल्क. पहिला आधी मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं. अच्छा सगळ्यात महत्वाचं ते असते. हाऊस क्वीन यूट्यूब. ठीक आहे. त्यानंतर आपण किटकॅटचे ते फोडणार आहोत. माझ्या आवाजाला इग्नोर कर. आणि हे असं तोडून एक सगळं तुलाच देणार आहे. काय असं तोडून टाकलंय आपण. अजून एक तोडून टाकूया आपण. तसं घ्यायचं. तू मिल्कशेक तुझ्यासाठीच करावं लागलं ना. एक फक्त ठेवूया. तेव्हा पुन्हा आपल्याला गार्निशिंगला लागेल. हे असं ठीक आहे. त्याचे जर जास्त तुकडे केले तर मग काही टेस्टच येणार नाही. थोडंसंच दूध टाकूया. थोडस क्रीम थोडंच पहिल्यांदा थोडंसंच टाकणार आहे आपण कारण ते आपण बारीक करून घेणार आहे. बॅक हो जरा पाठीवर. त्यानंतर ते हर्षेसचं सिरप कुठे ठेवलंस रे? हर्षेसचं सिरप कुठे तुझ्या बॅगेत टाकलं होतं की? पकड पकड. बॅगेतच असणार घे. काढ त्याच्यात असणार बघ. त्यानंतर आपण कसं जास्त चॉकलेट सिरप घरी आणून ठेवत नाही म्हणून मी हर्षेसचे छोटंसं पॅकेट 10 रुपयाचं ते घेऊन आले. ते थोडंसं पहिले मिक्स करते याच्यात. त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी परत यूज करणार आहोत. मम्मी ते मला काय वाटायला लागलं मी ते किटकॅट कुल्फी असं वेगळे रे बाबा. आणि हे मिक्सरला लावून घेणार आहोत. चालू आहे ना. आता मज्जा बघायची आरोची. झालं नाहीये अजून काय. आता आपण आधी पहिला बारीक करून घेतले. आता डिरेक्टली टाकणार आहोत अजून थोडस मिल्क नाही क्रीम आहे. ते थोडं क्रीम आणि दूध जेवढा आरोला हवाय पूर्ण. आणि आता आपण हे मिक्स करणार आहोत परत. होय. आता ते पूर्ण. आणि त्यानंतर मग आरोला खायला देणार. प्यायला. प्यायला देणार आरोला. इट्स डन नाउ. आता आपण हे आरोला देऊया आणि आरोला विचारूया. एक्स्ट्रा थंड नको आहे आमच्या आरोला त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा थंड देणार नाही. ये इकडे. आपण अगदीच नॉर्मल देणार आहोत आरोला. अगं पहिलं ते त्या टाकायचं मग पहिलं हे साइडनं थोडस गार्निश करायचं. अच्छा हा 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 कळालं. म्हणजे तुला
पिताना. हा पिताना बरोबर. आम्ही चंदगडी लोक रे, आमचं असंच असतं. पटकन पटकन ते व्हायला लागलं. पटकन कसं पटकन पटकन वा कसं वाटतंय? तेवाला तू बाजूला तेवाला तुपी. नाही ते पप्पांना ठेवूया. ठीक आहे. पापाजी को रखेंगे. मम्मी ही वाली डिझाईन मला ते रामचं थोडं थोडं वाटायला लागले. काय ही वाली जी डिझाईन आहे ना ती काय वाटायला लागले? राम राम फक्त डोळे पाहिजे. हे मम्मी असं गार्निश करूया रोजसाठी. एक नंबर. जर आपण लगेच प्यायच्या अगोदर एक नंबर वे थोडं पी तरी अगोदर. सो ब्युटिफुल. हे असं पाहिजेत ना दररोज. ओळखतोस का स्वतःला? आता नॉर्मल कंडोनिया. ओके आम्ही आता जस्ट मूवी बघून आलो. सुन्न झाला अक्षरशः. पूर्ण सावरकरांची जी कथा आहे म्हणजे पूर्ण स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत सावरकरांचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत काय. आणि आपण पुस्तकामध्ये वाचलेल्या आहेत. जेव्हा शालेय जीवनामध्ये शाळेमध्ये असताना मी पुस्तकं वाचली होती तेव्हातल्या काही गोष्टी आठवल्या. पण ती मूवी बघताना ना त्या काळात गेल्यासारखं वाटलं. आणि हां ज्यांना इतिहास आपला जाणून घ्यायचा आहे छान काम केलं आहे. रणदीप हुडाचं डिरेक्शन चांगलं आहे आणि मस्त वाटलं मूवी. ॲज अ मूवी नाही बघता येणार तर सावरकरांचं पूर्ण जर्नी त्यांनी मांडलेली आहे. तर ज्यांना जाणून घ्यायची असेल त्यांनी नक्की मूवी बघू शकता. आणि यार आलं सांग मला काहीच नाही. ॲक्च्युली तुला हे नंतर कळेल जेव्हा जेव्हा शाळेमध्ये शिकवले जाईल ना तेव्हा तुला समजेल हळूहळू. त्याला म्हटलं काय कळालं रे तुला मूवीमधलं काहीच नाही म्हणा लागला. म्हटलं हळूहळू कळेल तुला. तर आम्हाला झाला लेट जवळजवळ 8 वाजला कारण मूवी खूप मोठा आहे. आणि आता म्हटलं घरी जाऊन करून खाऊन वेळ होणार त्यापेक्षा थोडंसंच काहीतरी खाऊन जाऊया म्हणून कांजूरमध्येच एक हॉटेल आहे गणराज म्हणून तर तिथे आले. छोटंसं काहीतरी खाणार आणि निघणार कारण झोप पण आली खूप आता.